आपल्याला लोकांच्या प्रशंसेचा गुलाम बनणे सोडायला पाहिजे, कारण तेव्हाच आपण खरे स्वातंत्र्य मिळवू शकू. कित्येक कलाकारांची कला अस्तित्वात येण्यापासून रोखली गेली. कित्येक लोकांचं इतरांपुढे दिखावा उभारण्यासाठी आर्थिक नुकसान झालं. कित्येक प्रेमीयुगलं सुखी कुटुंबात रूपांतरित होण्यापासून रोखली गेली. हे सगळं झालं फक्त एका वाक्यामुळे, लोक काय म्हणतील. एपिक्टेस म्हणतात, कोण आहेत ही लोकं ज्यांच्याकडून तुम्ही स्तुतीची अपेक्षा करता? ही तीच तर लोकं आहेत. त्यांना आपण वेडी लोकं असं नेहमी म्हणत असतो. मग काय तुमची स्तुती अशा वेड्या लोकांकडून व्हावी अशी अपेक्षा घेऊन बसताय का? स्वतःच्या प्रशंसेची तहान आपल्याला हळूहळू याच लोकांचा गुलाम बनवत असते. सेनिका म्हणतात की एका कलाकाराला जेव्हा विचारण्यात आलं की त्यांनी या कलेच्या कामांवर खर्च का केला, ज्या कलेला लोक क्वचितच पाहतील, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर होतं की थोडीच लोकं पुरेशी आहेत. एकटाही पुरेसा आहे आणि एकही नसेल तरी पुरेसा आहे. कला असो वा आयुष्यात आपल्याकडून करण्यात येणारी कोणतीही गोष्ट असो, ही स्वतःच्या मनशांतीसाठी केली गेली पाहिजे. एखाद्याने चांगला व्यक्ती हा किताब आपल्याला दिल्याने आपण चांगले व्यक्ती बनत नसतो. ते बनण्यासाठी आपल्याला स्वतःला तसं दाखवून द्यावं लागतं. लोकांचं म्हणणं याला काहीच महत्त्व नाही. सेनिका एपिक्टेस यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातील सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रातलं वाक्य सांगतात, मी हे सगळ्यांसाठी लिहित नाही, तर फक्त तुझ्यासाठी लिहितोय. तू आणि मी एवढेच प्रेक्षक एकमेकांसाठी पुरेसे आहोत. सेनिका पुढे सांगतात की या प्रशंसेतून मिळणाऱ्या आनंदाला क्षुल्लक समजावं. खूप लोक आपली प्रशंसा करतील, तर जास्तीत जास्त लोक मला समजू शकत आहेत, हे आपलं स्वतःसोबत समाधान मानण्याचं कारण असेल. खऱ्या समाधानासाठी आपल्याला आतल्या दिशेस गेलं पाहिजे, कारण खरं समाधान तिथेच आहे. लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो, तर ही लोकं ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोकं काय म्हणतील या विचाराने तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं थांबवू नका. ते कधीच थांबवलं नाही पाहिजे. परिस्थिती तुमच्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे नक्की तुमच्या हातात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.